मित्रमैत्रिणींना नमस्कार. मी मुक्ता कदम. काल आपल्या संसदेमध्ये प्रचंड राडा झाला. काल अमित शहा यांनी एक असं बिल पेश केलं ज्या बिलाच्या कॉपी विरोधकांनी टराटरा फाडून अमित शहा यांच्या तोंडावरच्या भिरकवून दिल्या. हे कोणतं बिल होतं तर हा एक असा कायदा होता ज्याला 130वी घटना दुरुस्ती अधिनियम असं म्हणलं गेलं, ज्याच्यामध्ये हे अंतर्भूत होतं की जर का एखाद्या राज्याचे मुख्यमंत्री हे 30 दिवस जेलमध्ये राहिले, 30 दिवसाची त्यांना जेल झाली, तर 31व्या दिवशी त्यांचं मुख्यमंत्रीपद आपोआप निघून जाणार. हे या कायद्यामध्ये लिहिलेलं होतं. आता विरोधकांचं असं म्हणणं आहे की हे असं करून विरोधकांना संपवण्याचा डाव आहे यांना विरोधकांना सगळीकडून संपवायचं आहे. आता खोके बिके देऊन झालं, पैसे देऊन झालं. पैसे देऊन जेवढे लोक घेता येतील तेवढे लोक घेतले. काही लोकांना पैसे घ्यायचे नव्हते, नीतीने राहायचं होतं. मग त्यांच्यासाठी ईडी CBIची इन्क्वायरी लावली. त्यांच्यासाठी नाही, त्यांच्या अख्ख्या फॅमिलीवर लावली. मग फॅमिली अडकते आहे म्हणून त्यांनी काय केलं की ठीक आहे आम्ही बदलतो पक्ष असं केलं. म्हणजे काही लोक खोके देऊन भाजपमध्ये गेले, काही लोक ईडी CBIच्या इन्क्वायरीमुळे भाजपमध्ये गेले, काही लोकांना जेल झाली त्याच्यामुळे ते भाजपमध्ये गेले. आता काही लोक अजूनही उरलेले आहेत प्रामाणिक, की ज्यांना असं वाटतं की नाही काही झालं तरी जे सत्य आहे त्याच्या बाजूने आम्ही उभे राहणार आणि ह्या फॅसिस्ट मनुवादी लोकांच्या विरोधात उभे राहणार. म्हणून काही लोक प्रचंड ताकदीने उभे आहेत, लढत आहेत. तर असे काही राज्य आहेत, त्या राज्यामध्ये जिथे भाजपची सत्ता नाही आहे. मग अशा लोकांना कसं घाबरायचं, तर अशा लोकांसाठी एक कायदा आणून दिला. त्यांना टॉर्चर करायची गरज नाही, त्यांना पैसे द्यायची गरज नाही, त्यांच्यासाठी फक्त एक कायदा. बस कोणीतरी आरोप करायचे, जसं त्या हेमंत सोरेन यांच्यावर झालंय, झारखंडचे मुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आरोप झाले, बिचारे 2-3 महिने जेलमध्ये राहिले आणि नंतर सुटले. आता तर काही सापडलं नाही. तसंच कोणाला तरी आरोप करायचे, जेलमध्ये ठेवायचं, जास्तीत जास्त फक्त 30 दिवस जेलमध्ये ठेवायचं, बाकी काही करायची गरज नाही. 30 दिवसानंतर आपोआप मुख्यमंत्रीपद जाणार. मुख्यमंत्रीपद गेलं की सरकार पडता येईल, सरकार पडलं की यांचं नवीन सरकार बसवता येईल. हा असा एक सोपा साधा सरळ प्लॅन होता. आणि थोडक्यात दुसरं म्हणजे सध्या जे व्होट चोरीचं चाललेलं आहे ना, जी की झालेलीच आहे, त्याच्यापासून डायव्हर्ट करण्याचा पण यांचा मुद्दा आहे. आता इथं अंधभक्तांकडून असं म्हणलं जाते की एखाद्या मुख्यमंत्र्यांनी जर का भ्रष्टाचार केला, चुकीचं काही केलं, तर त्यांचं मुख्यमंत्रीपद जायलाच पाहिजे की नाही. हो दादा, जायलाच पाहिजे ना, पण ते तसं सिद्ध झाल्याच्या नंतर जायला पाहिजे. आजपर्यंत जे लोक अनिल देशमुख जेलमध्ये होते, संजय राऊत जेलमध्ये होते, केजरीवाल असेल, हेमंत सोरेन असेल, काय झालं त्यांचं? ज्या मनमोहन सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप करून भाजप सत्तेत आली, 1 रुपयाचा भ्रष्टाचार यांच्या विरोधात त्यांना सापडू शकलेला नाही आहे, ते काहीच करू शकले नाही आहे. पण आरोप करून सत्तेमध्ये तर यांनी आले, सत्ता बदल तर यांनी करून टाकला, आरोप करून करून. अशा प्रकारे आरोप करून करून पण इथून पुढेही त्यांना सत्ता बदल करता येणार आहे. खूप दिवसानंतर ऊन आलंय. तर पण हे जे काही आहे याच्यावर जे अमित शहा म्हणतात की नैतिकतेमुळे, मला असं वाटतं की नीतिमत्ता शिल्लक राहावी ना, म्हणून हा कायदा आणला की कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी नीतिमान राहावं आणि आपला पदाचा त्याग करावा. खूपच चांगला आहे. अरे नीतिमान राहिलंच पाहिजे सर, तरच हा देश टिकेल. पण मग हे अमित शहा तडीपार होते तेव्हा जर का असा कायदा असता ना, आज हे गृहमंत्रीच राहिले नसते, असं विरोधकांनी सांगितलं. कारण की ह्या अमित शहा यांच्यावर सोहराबुद्दीन शेख, तुलसी प्रजापती आणि कौसर बी यांचं फेक एन्काउंटर केसमध्ये त्यांच्यावर चालू होती. CBI कोर्टामध्ये ते गेलं. त्याच्यानंतर बऱ्याच ज्या काही भानगडी झाल्या त्या तुम्हाला माहिती असेलच. आता तेव्हा जर का असा कायदा असता तर अमित शहा हे इथे राहिले असते का? गृहमंत्री म्हणून राहिलेच नसते. मग मागे जाऊन यांनी काय करावं, तर पदाचा राजीनामा देऊन द्यावा, हे असं बोललं जाते. आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल की आसामचे मुख्यमंत्री आहे हेमंत बिस्वा शर्मा, हे काँग्रेसमध्ये होते. यांच्यावर भाजपने प्रचंड आरोप केले भ्रष्टाचाराचे. इतके आरोप केले की मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेतला. भाजपमध्ये ते गेल्याबरोबर यांचे आरोप थंड झाले, शांत झाले आणि त्यांचं कौतुक करायला लागले. मग अशा वेळेला या
चं काय लोणचं घालायचं का? या कायद्यानुसार जर यांनी कोणाला अटक केली आणि अटक केल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी म्हणलं की नाही आता मी भाजपमध्ये जातो, तेव्हा कुठे जाणार आहे यांची नैतिकता? हे जे म्हणतात की आम्हाला नैतिकतेची चाड आहे, अजित पवारांवर एवढे आरोप केले, चक्की पिसिंग म्हणत होते देवेंद्र फडणवीस, आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहे. कुठे गेली त्यांची नैतिकता? ज्या कृषी मंत्र्यांनी माणिक कोकाट्यांनी सभागृहामध्ये रमी खेळले ते जिथे काम करायचं होतं त्या ठिकाणी, त्यांना काढलं का हो? त्यांना नाही काढलं, त्यांना क्रीडा मंत्री केलं. म्हणजे यांच्या सत्तेमध्ये, यांच्या सरकारमध्ये असलेले जे मंत्री फालतूगिरी करतायत, ठीक आहे, खाली येऊन सामान्य कामगाराला मारपीट काय करतायत, खोक्या बिक्यांच्या गोष्टी काय करतायत, गाणे काय म्हणतायत कुठे कुठे जाऊन, तेव्हा ह्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात काहीच होत नाही. त्यांची प्रमोशन होतं, त्यांना वेगळं मंत्रीपद दिलं जातं, त्यांचं पद जे आहे ते त्यांना पदमुक्त नाही केलं जात, त्यांना जेल नाही होत, त्यांचं पद निघत नाही. पण जर का दुसऱ्या कोणत्या तरी राज्यातलं कोणीतरी असेल तर लगेचच त्यांना जेल होते, लगेचच त्यांना अटक होते. एवढी आम्ही पाहिलेली आहे यांची नैतिकता. हे लोक किती सत्यवचनी आहेत, हे लोक किती धार्मिकतेला धरून आहेत, हे अख्खा भारत बघतोय. भारतातल्या सबंध जनतेला माहिती आहे यांनी ईडीची, सीबीआयची कशा प्रकारे मिसयूज केलेला आहे. आजपर्यंत तुम्हाला मी सांगते, हे बघा, ईडीने आजपर्यंत 5892 केसेस दाखल केलेल्या आहे. याच्यापैकी शिक्षा किती लोकांना झाली माहिती आहे? 5892 पैकी 15 ते 20 लोकांवर जी आहे ती कारवाई झाली आणि त्यांना सजा झाली. बाकीच्यांवर काय केले? फक्त ईडीने आरोप केले, प्रचंड इन्क्वायरी केली, प्रचंड टॉर्चर केले. 5892 नेते. मग हे नैतिकतेला धरून आहे का? कायदा आणायचाच होता ना, तर कायदा असा आणायचा होता तर की जर का चुकीचे आरोप झाले आणि चुकीच्या आरोपामध्ये जर का कुणाला टॉर्चर झालं, त्रास झाला, जेलमध्ये काही गरज नसताना टाकण्यात आलं, तर अशा अधिकाऱ्यांना, यांच्या प्रमुखांना अटक होईल, त्यांना काहीतरी शिक्षा होईल, असा कायदा पाहिजे होता. कारण केजरीवाल असेल किंवा हे जे बाकीचे ज्यांना अटक झाली होती आणि ज्यांच्यावर काही सापडलं नाही, त्यांना माफी तरी मागितली आहे का यांनी? त्यांना काय, म्हणजे त्यांना काय मिळालं? ते जेलमध्ये राहिले, आयुष्याची दिवस काढले, टॉर्चर सहन केलं, लोकांच्या याच्यामध्ये त्यांची इमेज त्या काळामध्ये भाजपने खराब करून टाकली. त्याचं त्यांना काय मिळालं? त्यांना काहीच मिळालं नाही. आता समजा हे विधेयक जर पास झालं तर विरोधक असं म्हणतात की पोलीस राज येईल. थोडक्यात आपल्याकडे फेडरल स्ट्रक्चर आहे, आपल्या संविधानाने फेडरल स्ट्रक्चर दिलेलं आहे, म्हणजे संघ राज्य आपली व्यवस्था आहे, ज्याच्यामध्ये केंद्र सरकार म्हणजे संघ सरकार असतं आणि राज्य सरकार असतं, त्यांच्यामध्ये समन्वय असायला पाहिजे असं आहे. हे सगळ्यांनी सोबत चांगलं काम करायला पाहिजे असं दिलेलं आहे. पण हे जे फेडरल स्ट्रक्चर आहे, ज्याच्यामध्ये केंद्र राज्यामध्ये फार हस्तक्षेप करणार नाही असं आपलं संविधान असं म्हणतं. म्हणून राज्याचे खूप विषय वेगळे असतात, प्रत्येक राज्यामध्ये अनेक गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात, ते राज्य मॅनेज करू शकतात. कारण आपल्याकडे विविधता इतकी आहे, भाषा वेगळी आहे, राहण्याच्या पद्धती वेगळ्या आहे, खाण्याच्या पद्धती वेगळ्या आहे, प्रत्येकाचं खूप चांगलं एक डायव्हर्सिटी आहे आणि ती मेंटेन ठेवण्यासाठी हे होतं. पण आता हे जर बिल आलं तर यांना 100% जे आहे ते आपलं हे बरं, हे आणल्याच्या नंतर हे काही चांगलं करतायत का हो? या देशाची तिजोरी यांनी खाली करून टाकलेली आहे. या देशामधली प्रचंड मोठी जमीन अदानीला देऊन टाकलेली आहे. परवाच्या दिवशी तर आसाममधला एक अख्खा डिस्ट्रिक्ट यांनी उद्योगपतींना देऊन टाकलेला आहे. महाराष्ट्रामधली किती मोठी जमीन यांनी दिलेली आहे, कितीतरी प्रकल्प महाराष्ट्रातले गुजरातला जात आहे. अदानी जो कोळसा खाणीमधून काढतो, पाण्यामध्ये भिजवतो आणि जड करून इथल्या प्रकल्पांना विकतोय. हे इतका मोठा फ्रॉड सगळं चाललेलं आहे. शाळा बंद पडतायत, शेतकरी हवालदिल आहे आणि कायच्या काही बरडणारे हे नेते आहे. गुंडगिरी वाढलेली आहे, क्राईम रेट वाढलेला आहे. या सगळ्या गोष्टींना धर्म वाचवणे म्हणत नाही, राज्य वाचवणे म्हणत नाही, राज्य लायाला घालवणे असं म्हणतात. त्यामुळे हे कोणतेही बिल आणत आहे त्यांच्याकडे पहिल्यांदा संशयानेच पाहायला पाहिजे. कारण आजपर्यंत यांनी जे केलं त्याच्यामधनं काय चांगलं निघालं हो? त्यात देवाचं राम मंदिर बांधलं, ते 2 महिन्यातच गळायला लागलं. राम मंदिराकडे जाणारा रस्ता 3 महिन्यातच फुटला, त्याचे लाईट बंद झाले, खड्डेच्या खड्डे पडले त्या रस्त्याला. अरे देवासोबत पण बेईमानी करणारे लोक आहात तुम्ही काय धर्माच्या गोष्टी करता? आणि ह्या अशा लोकांचं हे काय करणार आहे? बरं, आता म्हणे ह्यांना अटक करणार. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल, इलेक्शन कमिशन जे आहे त्यांच्या विरोधात FIR तुम्ही करू शकत नाही असा कायदा यांनी आत्ता आणलाय 2023ला. म्हणजे मुख्यमंत्र्यावर फक्त आरोप झाला तरी पद जाऊ शकतं, पण इलेक्शन कमिशनर तुम्ही FIR पण नाही दाखल करू शकत.
कायद्यानी 2023ला कायदा आणला जेव्हा यांनी 149 खासदार निलंबित केले होते. तडकाफडकी असा कायदा आणला. म्हणजे उद्या इलेक्शन कमिशनरनी किती घोळ करू द्या, कितीही भ्रष्टाचार करू द्या, कितीही पैसे घेऊ द्या, कोणत्याही खासदारा आमदाराकडून त्याच्यासाठी सेटिंग करू द्या, त्यांच्या विरोधात FIR नाही करता येणार. याला नैतिकता म्हणतात की अनैतिकता म्हणतात, हे पण आपण यांना विचारलं पाहिजे. आणि जनतेने, मी तर म्हणते जास्तीत जास्त जनतेने जागं राहिलं पाहिजे. आज हा वोट चोरीचा मुद्दा सगळ्यात मोठा आहे. आपल्याला भरकटायचं नाही आहे, विषय काहीही असला तरी वोट चोरी झालेली आहे. या राज्याचे मुख्यमंत्री हे वोट चोरी करूनच मुख्यमंत्री झालेले आहेत. या राज्याचे, या देशाचे प्रधानमंत्री वोट चोरी करून झालेले प्रधानमंत्री आहेत. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा मुद्दा आहे. याच्यापासून डायव्हर्ट होण्यासाठी हे सगळ्यांनी आणलं होतं. हे तर कधीच टिकणार नाही. या देशातली प्रामाणिक जनता ही टिकू देणार नाही आहे. या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.